मात्र अशा विद्यार्थ्यांचे लाखो रुपये उचलून बोगस विद्यार्थी दाखवून केजमधल्या शिक्षण विभागानं प्रताप केलेला आहे। खरं तर ह्या विभागाच्या अंतर्गत जवळपास 1.5 कोटी रुपये हे बोगस विद्यार्थ्याच्या नावे उचललेले आहेत। अनेक गावामध्ये हे वसतिगृहामध्ये विद्यार्थीच नव्हते, तरी पण तिथं बोगस दाखवण्यात आलेत। काही ठिकाणी काही तिथल्या जे शालेय शिक्षण समितीनं लेखी दिलेलं आहे की आमच्याकडं या शाळेमध्ये या आमच्या गावामध्ये विद्यार्थी नाहीत, तरी देखील अशा गावामध्ये त्यांनी बोगस विद्यार्थी दाखवून शासनाला फसविलेले एक प्रकारे म्हणून यांच्यावर शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं आम्ही काल पत्र जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी यांच्याकडे दिलेलं आहे। खरं तर यांच्यावर कारवाई नाही झाली तर गावामधल्या लोकांना घेऊन तीव्र स्वरूपाचं आम्ही असं आंदोलन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या शिक्षण विभागाच्या विरोधामध्ये आम्ही लवकरच करणार आहोत। केज शिक्षण विभागाच्या अंतर्गतामध्ये जे ऊसतोड मजुरांच्या विद्यार्थ्यांसाठी जी योजना आहे समग्र शिक्षा अभियान, याच्या माध्यमातून या अनिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। काही ठिकाणी अधिकचे विद्यार्थी दाखवून लाखो रुपये उचलण्याचं काम या शिक्षण विभागाच्या माध्यमातून झालेलं आहे। खरं तर याची सखोल चौकशी व्हावा याच्यासाठी आम्ही काल मुख्य अधिकारी जिल्हा परिषदचे बीड यांना काल निवेदन दिलेलं आहे। याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तुम्ही त्याच्यावर समिती नेमा आणि समिती नेमून त्याच्यावर काय निष्पन्न होतं हे बघा। खरं तर जवळपास 1.5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या शिक्षण विभागाच्या केजच्या अंतर्गत झालेला आहे। खरं तर काही मुख्याध्यापकांनी लिहून दिलेलं आहे की आमच्याकडं कुठलाही विद्यार्थी इथं शाळेमध्ये नाही आहे ऊसतोड मजूर, मात्र तरी देखील त्याच्यावर देखील पैसे उचलण्याचं काम ह्या इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेले आहे। यांच्यावर शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई करून यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करतो।